नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पूरग्रस्तांच्या घरापर्यंत आमदार तानाजी सावंत यांच्याकडून किराणा माल पोहोच। शेतकऱ्यांनो चिंता करू नका, काळजी घ्या, सावंत यांचा संदेश साळुंके यांनी पूरग्रस्तांना पोहोचवला। आजपर्यंत आमच्यापर्यंत कोण सुद्धा आलं नाही बघायला की तुम्ही मेलात का जिवंत आहेत म्हणून सुद्धा। सावंत साहेबाचीच गाडी आली फक्त आमच्या वस्तीवर, तर कुणाचीच गाडी नाही आली आजपर्यंत। आज आम्ही सावंत साहेबाला धन्यवाद म्हणून सुद्धा नव्हतं घरात आहे, सगळं पाण्याने गेलो। काय म्हणाल सावंत साहेबाला? धन्यवाद म्हणून आम्ही धन्यवाद। तरी 3 दिवस तरी अलर्ट सांगितलेला आहे, तर सावध राहा, घाबरू नका। सावंत साहेब आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत, शिंदे साहेब आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत। कुटुंबांना गरज असेल तिथे आम्ही नक्कीच आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून मदत करण्याचा अगर प्रयत्न केलेला आहे। आता बातमी विस्ताराने। पूरग्रस्त शेतकऱ्यांनो चिंता करू नका, तुमचे संसार पुन्हा उभा करण्याची माझी जबाबदारी आहे, असे आवाहन माजी आरोग्य मंत्री तथा परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे। ते पदाधिकारी याद्या करतील, त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू, अन्नधान्य, राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल। ती पूर्ण जबाबदारी मी घेतोय, आज तुमच्या साक्षीने घेतोय। पूरग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबाला आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने गेल्या 4 दिवसांपासून किराणा माल वाटप सुरू आहे। शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील लोहारा, नालगाव, खासापूर येथील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबाला किराणा मालाचं वाटप करण्यात आलं। यावेळी खासापूर येथील महिला आपल्या व्यथा मांडताना पुरामुळे संसार उद्ध्वस्त झाल्याने भावूक झाल्या होत्या। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा समन्वय गौतम लटके, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, जयदेव गोफणे, वैभव पवार, सतीश मेहर व खासापुरी येथील विक्रम देशमुख, सेसेराव गपाट, नारायण तणपुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। ठिकाणी आमदार तानाजी सावंत यांनी जे शेतकऱ्यांना मदत पोहोचवली त्याच्यावर कुठलाही प्रचार न करता त्यांनी आपल्या स्वखर्चातून या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवलेली आहेत आणि यासाठी आणखी आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके आहेत। अण्णा काय सांगाल, काय परिस्थिती आहे आज या ठिकाणी खासापुरी विस्थापित झालेली या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि ही मदत आहे ही तात्पुरतं 8-10 दिवस रेशन चालावं, घरातलं किराणा माल एवढं देण्याचं काम आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, लाखो रुपयाचं ऊसाचं नुकसान झालंय, लाखो रुपयाचं रस्त्याचं नुकसान झालंय, वीज नाही, अनंत अडचणी आहेत। पण अशा परिस्थितीत सुद्धा एक प्राथमिक गरज म्हणून या ठिकाणी सावंत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी किराणा साहित्य या ठिकाणी वाटप चालू आहे। मी सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक विनंती करतो की अजून 4 दिवस तरी 3 दिवस तरी अलर्ट सांगितलेला आहे, तर सावध राहा, घाबरू नका। सावंत साहेब आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत, शिंदे साहेब आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत। का तुम्ही किती कुटुंबाला वाटलं आणि यापुढे किती दिवस वाटणार आहेत, असं काय तुमचं नियोजन आहे? पाऊस पडल्यापासून जसा या परंडा तालुक्यात पूर आला ते त्या दिवसापासून आपण ही मदत नाही तर एक या भागाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचं कर्तव्य आहे म्हणून गेल्या 5 दिवसापासून आपण ही सेवा ज्या ज्या गावात पूर आलाय, पाण्याची परिस्थिती उद्भवली त्या कुटुंबाला आपण साहेबाच्या माध्यमातून धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आतापर्यंत हजारो कुटुंबांना आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपण ज्या जीवनावश्यक वस्तू असतील ते आपण पुरवण्याचं काम करत आहोत। आणि खरं तर मला एक विरोधकांना एवढं सांगायचं आज की गोरगरिबांना मदत केली की तुम्ही एक काहीतरी साहेबांनी बॅनरबाजी केली किंवा काय केली हे असं फक्त पैशाचं हे दाखवलं, पण ज्यावेळेस तुमच्या खात्यावरच पैसे ट्रान्सफर केले जातात, पक्षाचा निधी म्हणा किंवा तुम्हाला पक्षाने जेव्हा साहेबांनी पैसे दिले त्यावेळेस मात्र तुम्हाला काहीच वाटत नाही। मग तुम्ही खाता असताल तर या गोरगरिबांना बी साहेबाच्या माध्यमातून मदत झाली तर ते आपल्याला अवघड का वाटतं हे मला आतापर्यंत समजणं गेलंय। आपण ज्यावेळेस बी साहेबांनी तुम्ही पक्ष निधी देता त्या तर तुमच्या खात्यावर जातो ना आरटीजीएस, त्यावेळेस मात्र तुम्ही काहीच आवाज उठवत नाहीत आणि ज्यावेळेस साहेबाच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जाते त्यावेळेस मात्र आपण तुम्ही 5 दिवसापासून बघताय आमच्या किटवर आम्ही कुठेही साहेबांचा फोटो लावला नाही, कुठलाही गाजावाजा केला नाही, फक्त जिथे जिथे कुटुंबांना गरज असेल तिथे आम्ही नक्कीच आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून मदत करण्याचा अगर
प्रयत्न केलेला आहे. तर आणि नाव सांगा. माझं नाव परवीन मेहबूब मुलाने आहे. खासापुरी नंबर 2 आमचं गाव आहे. तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही नदीच्या कडेला राहतो. आमचं नदीच्या कडेला घर होतं. घरात पाणी घुसल्यामुळे आमचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला. आमचं लग्नात सगळी सर्व भांडी कपाट दिवाण सहित सोने नाणे सहित वाहून गेले. लेकरांची दप्तर वाहून गेली. लेकरांचे कपडे वाहून गेले. आज आम्हाला कपडे जर घालायचे तर कपडे सुद्धा नाहीत आम्हाला. आज आमच्या अंगाचे अन्न वस्त्र निवारा सगळं वाहून. भेटीसाठी सावंत साहेबांची गाडी आली. त्यांनी आम्हाला खूप खूप काही दिलं खायला. अन्न दिलं. आज आम्हाला साखर, डाळ, गूळ, तेल सगळं काही दिलं त्यांनी आम्हाला. आजपर्यंत आमच्यापर्यंत कोण सुद्धा आलं नाही बघायला की तुम्ही मेलात का जिवंत आहेत म्हणून सुद्धा. सावंत साहेबाचीच गाडी आली फक्त आमच्या वस्तीवर. नाही तर कुणाचीच गाडी नाही आली आजपर्यंत. आज आम्ही सावंत साहेबाला धन्यवाद म्हणू. ते मुक्ताजी कोळेकर. कुठे राहता तुम्ही? आम्ही नदीच्या कडेला राहतो. बरं, पुरामध्ये काय काय झालं नुकसान तुमचं? पुरातले आमच्या इथं 21-25 वस्ती आहे. सगळ्या वस्तीत पाणी गेलं. काय काय नुकसान झालं? लय गहू, ज्वारी, हरभरा ते सगळं भिजलं. काय राहिलं नाही. भांडी गेली, जनावर गेली, शेरड गेली, कोंबड्या गेल्या. बरं, आता तुम्हाला जी मदत आली कोणी दिली? सावंत साहेबांनी दिल्या. काय दिलंय? गहू, ते काय साखर, किराणा माल सगळा दिलाय. तेल, खोबरेच तेल दिलं, गोड तेल दिलं, साखर दिली. आज तुमच्याकडं सगळं भिजल्यामुळे घरातली परिस्थिती काय होतं का? खाण्याचं सामान राहिलं होतं का? काय सुद्धा नव्हतं घरात राहिलं. सगळं पाण्याने गेलं वाहून. काय म्हणाल सावंत साहेबाला? धन्यवाद म्हणू आम्ही. धन्यवाद. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 907542 66. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.